सोलापूर महानगरपालिकेतील सहाय्यक अभियंता श्रीशैल बाबा नगरे यांनी तब्बल 29 वर्षाची प्रदीर्घ सेवा पूर्ण करून सन्मानपूर्वक निवृत्ती स्वीकारली। श्रीशैल बाबा नगरे यांनी आपल्या सेवा काळात विविध विकास कामांमध्ये मोलाचं योगदान दिलं। शहरातील रस्ते, पाणीपुरवठा व्यवस्था, नालेसफाई प्रकल्प, सार्वजनिक इमारतींचं बांधकाम तसंच मूलभूत सुविधांच्या उभारणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। कामाच्या ठिकाणी शिस्त, पारदर्शकता आणि वेळेचं काटेकोर पालन ही त्यांची ओळख होती। यावेळी कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। श्रीशैल बाबा नगरे यांच्या कार्यपद्धतीमुळं अनेक प्रकल्प वेळेत आणि दर्जेदार पद्धतीनं पूर्ण झाले। सहकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये ते संयमी, मार्गदर्शक आणि सहकार्यशील अधिकारी म्हणून ओळखले जात। कनिष्ठ अभियंत्यांना त्यांनी नेहमीच मार्गदर्शन केलं आणि त्यांना तांत्रिक बाबींमध्ये सक्षम बनवलं। निवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी त्यांच्या सेवाभावाचा गौरव केला। त्यांच्या कार्याचा आढावा घेताना कर्तव्यनिष्ठ आणि विकासाभिमुख अधिकारी अशी त्यांची प्रशंसा करण्यात आली। सहकाऱ्यांनीही त्यांच्या आठवणींना उजाळा दिला। 29 वर्षांच्या सेवा काळात त्यांनी प्रामाणिकपणा, निष्ठा आणि समर्पण यांचं उत्तम उदाहरण घालून दिलं। शहराच्या विकासात त्यांचं योगदान सतत कायम स्मरणात राहील अशी भावना व्यक्त करण्यात आली। निवृत्तीनंतर श्रीशैल बाबा नगरे हे कुटुंबासोबत अधिक वेळ घालवणार असून सामाजिक उपक्रमांमध्येही सक्रिय राहण्याचा त्यांचा मानस आहे। त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य आणि सुखसमृद्धीसाठी यावेळी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या। सेवा करून आज ते बाहेर पडत आहे। आजकाल निष्कलंक बाहेर पडणं फार अवघड आहे आणि त्यात महानगरपालिकेमधनं पडणं फार अवघड आहे। बाबा नगरे साहेबांच्या बाबतीमध्ये बोलायचं तर बाबा नगरे साहेब सेंट जोसेफ इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी तरीसुद्धा महानगरपालिकेमध्ये आणि आमचा समन्वय अधिकारी त्यांचं आणि सुंदर केलं त्यांनी कधीही आता हे काम आहे, मला ते काम आहे काळजी नाही। शनिवार असो, रविवार असो येऊन बऱ्याच वेळ पाठिंब्यासाठी आम्हाला रात्री जावं लागायचं। त्यावेळेस तो येऊन सर्व तक्रारी मिटवायचे आणि ते अधिकारी आपल्याला महानगरपालिकेचा उपभोग देऊ शकत होते। त्याचा एक निखळला असं मी समजतो। हे सर्व सरकारी हात आहेत, ते हात आणि जरी ते रिटायर झाले तरी माझी त्यांना एक विनंती आहे, तुम्ही